नमस्कार मंडळी, आम्ही निघालो आहोत दापोलीला निघालो होतो. तर ह्या 3 गवळणी आल्या आणि हाय करतात आणि वहिनी आल्या होत्या आम्हाला सोडायला गाऊनवर. गवळींचं तोंड बघितलं आणि गाडी पडली बंद आणि कुहूला नाराज व्हायला लागली. मग आम्ही प्रवासाला सुरुवात केली. प्रवासाला सुरुवात करताच आमचे आप्पा झालेले भक्तिमय आणि भक्तिमय होताच ते रिटायर झाले म्हणून नाचायला लागले आणि मग आम्ही बोललो आता नाश्ता करूयात म्हणून नाश्त्यासाठी उतरलो. तर कुहूनी घेतला वडापाव. मग संकू पण बोलली मला पण वडापाव. मग सगळ्यांनी बहुतेकांनी वडापावच मागितला. काहींनी मिसळ मागितली तर काहींनी मागवला रस्सा वडा. तर संकू म्हणते मी व्हिडिओ काढते बघा ना. मग आम्ही लागलो बघायला. काकीने केला पदर खाली. पुढे जाऊन लागला आम्हाला खूप मोठा बोगद्यात जाता मग कंटाळलो. मग आम्ही बोललो व्हिडिओ पण अर्धीच घेऊ द्या. मग थोड्याच वेळात आम्ही बीचवर पोचलो. बीचवर पोचता त्या संकुनी पहिली उडी मारली. नंतर सगळे खेळतच होते बीचवर. आणि नंतर हा हर्षद स्वतःचेच फोटो काढत होता. मी शायनिंग मारतो म्हणून. नंतर डॉलीला पण म्हणतो तू पण शायनिंग मारायला आहे. ती पण शायनिंग मारायला लागली. आणि आमची ताई आहे ती ट्रेंडिंगवाली व्हिडिओ करत होती, जय श्री रामवाली. तर त्याच्यावर पाणी आलं त्याच्यामुळे ती जरा नाराज झाली. आणि सगळे फोटो वगैरे काढत होते. खूप मज्जा केली. कपल्सवाले खूपच फोटो काढत होते आणि ही लहान मुलं पण खूप खेळत होती. हर्षद म्हणतो इकडे डॉली आणि इथं नाच. आता इथे कसं नाचणार बीचवर, नाहीतर नाचली असती. आणि पुढे आम्ही ही 2 बोटं दाखवते हॅलो बघा माझ्याकडे. पण हिच्याकडे कोणच बघत नव्हतं. कू गेली मला आईस्क्रीम घे. आप्पा बोलतात चल मी घेतो ना. आणि हा म्हणतो माझी व्हिडिओ काढ. नाचायला लागला. आणि शेवटी आईस्क्रीमची गाडी पण आली आणि ही आईस्क्रीम दाखवते सगळ्यांना. आईस्क्रीम बघा. आईस्क्रीम काही कोणी बघितली नाही काय. पुढे बीचवर गेलेलो तर ह्यांना लागलेली खूप भूक खेळून. हे म्हणतात खायला घ्या म्हणून मॅगी घेतली. डॉली दाखवते मेरे पास बहुत पैसा आहे भाई. मग आम्ही हॉटेलला गेलो. खूप लेट झाला होता आम्हाला. 4 वाजले होते जेवायला. हॉटेलचं नाव होतं सी साईड. खूप छान हॉटेल होतं. आम्ही तिथे जेवलो. काहींनी नॉनव्हेज मागितलं, काहींनी व्हेज मागितलं, कारण संकष्टी होती ना त्यामुळे. आणि मग आम्ही जेवलो. फायनली जेवलो. 5 वाजले जेवायला. आणि जेवल्यानंतर फोटो काढला, कारण आम्हाला भूक लागलेली त्याच्यामुळे जेवून घेतलं आम्ही. व्हिडिओ काढली. आणि ही सृष्टी म्हणते नाही मैं नहीं जाऊंगी. आणि नंतर आम्ही परत प्रवासाला सुरुवात केली. आणि आत्ता छान असं मला अंजारले गाव लागणार आहे. त्या अंजारले गावासाठी आम्ही खूप एक्सायटेड होतो, कारण आम्ही ऐकलं होतं त्याच्याबद्दल. आणि इथे छान समुद्राच्या ठिकाणी वसलेलं हे गाव आहे अंजारले. इथनं वरनं खूप छान व्ह्यू दिसतो त्याचा. आणि आपण तिकडे गेलो ना मंदिराच्या इथे त्या कड्यावरच्या गणपती, तिथून पण हे गाव दिसतं. पण ते जवळून दिसतं, हे लांबून खूप छान दिसतं. मग आम्ही तिथे थोडेफार फोटो काढले. थोडाफार तिथला व्ह्यू घेतला. हा व्ह्यू बघूनसुद्धा आम्ही आता पुढे निघालो. छान होता, आवडला. हा कुठला तरी किल्ला होता, पण मला पण काही माहिती नाही ते किल्ल्याचं नाव, पण होता तिथे. आणि हा बोलतो माझे फोटो काढ ना, मग माझी व्हिडिओ काढ ना, म्हणून ह्याचीसुद्धा थोडीशी व्हिडिओ घेतली, त्याला खुश केली. परत आम्ही कड्यावरच्या गणपतीला जायला निघालो. आणि इथे झोपलेले सगळे गाडीत, पण आम्ही व्ह्यू घेतला थोडाफार. इथला व्ह्यू खूप छान आहे, पण माझ्या मोबाईलमध्ये थोडाफार घेण्याचा प्रयत्न केला आहे मी. तुम्ही बघा, पण तुम्ही जेव्हा जाल तेव्हा हा नक्की व्ह्यू बघा तुम्ही. आणि फायनली आम्ही इथे मंदिराजवळ पोचलेलो. संकष्टी असल्यामुळे आज आम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन भेटतं आहे, त्याच्यामुळे आम्ही खूप खुश होतो. मंदिर खूप छान होतं. तिथला बाहेरचा परिसर खूप छान होता. आणि आम्ही तिथे दर्शन घेतलं, बाहेरचा व्ह्यू फिरलो. आणि इथे काय ना कासव, म्हणजे इथे खूप प्रसिद्ध आहे. इथे सगळे कासव बघायला खूप येतात. आम्ही तिथे कासव बघायलासुद्धा गेलो. हे बघा तुम्ही बघू शकता, खूप छान तलावात कासव आहेत. आमची चिल्लर कंपनी होती ना, ती सगळी खुश झाली हे कासव बघून. छान वाटतं ते बघायला तिथे. आणि इथे गणपतीचं पाऊल पण उठलेलं आहे. गणपती बाप्पाचं पाऊल इथे सुद्धा आम्ही दर्शन घेतलं. आणि मगाशी जे आपण तिथे बघितलं ना अंजारले गाव, तेच अंजारले गाव. इथून जायला पायऱ्या आहेत असं वाटतंय. आणि ते खूप छान वाटते, म्हणजे खूप झाडं आहे तिथं, नारळाची झाडं. असं लांबून बघायला खूप छान वाटते. खूप लोक फोटोज वगैरे काढत होते. आम्ही पण थोडेफार फोटोज वगैरे काढले. आणि ऐका ना, तुम्हाला जर माझी व्हिडिओ जर आवडली असेल ना, तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब तर करालच मला माहिती आहे. आणि शेअर करायला मात्र विसरू नका. बाय. थँक्यू सो मच.